पुढची बातमी बघूयात। भर पावसात पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। वसतिगृहातून विद्यापीठ प्रशासनानं बाहेर काढल्यामुळे विद्यार्थी आंदोलन करतायत। नीट, टीईटी आणि एमपीएससी परीक्षा जवळ आलेली असताना वसतिगृहातून बाहेर काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। 1 ऑगस्टपर्यंत मुदत असताना सुद्धा वसतिगृहातून बाहेर काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू आहे। पुणे विद्यापीठातील विद्यार्थी भर पावसात आंदोलन करीत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय मागणी नक्की आंदोलन करताय, काय सांगाल? सर, हे विद्यापीठ प्रशासन इथल्या विद्यार्थ्यांच्या विरोधातलं आहे। आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्यावर फर्स्ट इयर संपलेल्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरचं हॉस्टेल मिळण्यासाठी अवधी आहे, म्हणजे कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो। तरी सुद्धा विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून या विद्यार्थ्यांना बाहेर घालवत आहे। सेकंड इयरला ज्यांचं ऍडमिशन संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा इथे ऍडमिशन घेतलेलेच हे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना बाहेर घालवत आहे। जातीवादी जो प्रशासकीय प्रभारी कुलसचिव बसवलेला आहे, त्यांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचारावर विद्यार्थ्यांनी बोलू नये, या जुन्या विद्यार्थ्यांनी बोलू नये। या मानसिकतेतूनच फक्त हा जातीवादी मानसिकतेचा कुलसचिव